नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठासा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण इंद्रायणीच्या घरात असणाऱ्या गुपित खोलीची चावी आता घोरपडेच्या हाती लागलेली असते. तर इकडे आता शशिकला ओढतच मंजिरीला त्या घाणेरड्या बॉसच्या ऑफिसमध्ये घेऊन येते. आता मात्र त्या बॉसची पार कुत्र्यासारखी धुलाई इथे रायाने केलेली असते. त्यामुळे तो बॉस अगदी पूर्णपणे सुजलेला असतो, रक्तबंबाळ झालेला असतो. त्याला धड बोलता येत नसतो. त्याचे तोंड पूर्ण असे हत्तीसारखे सुजल्यासारखंच झालेलं असतं. त्याच वेळेस शशिकला दरवाजा उघडते आणि त्याच्या केबिनमध्ये येते. आता तिच्या पाठोपाठ मंजिरी असते. तेव्हा शशिकला लागते, ए तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवरती हात टाकण्याची? त्याच वेळेस समोर असणाऱ्या बॉसला बघताच दोघींनाही धक्का बसतो. कारण जो बॉस समोर बसलेला असतो त्याची अवस्था खूपच बिकट असते. तेव्हा लगेच आता तो म्हणू लागतो, चुकलं चुकलं मंजिरी, माफ कर मला. आता मंजिरीला तो हात जोडून माफी मागू लागतो. त्याच वेळेस शशिकला लागते, ए कोणी केली तुझी ही अवस्था? कोणी केली तुझी धुलाई? अशी शिक्षा करायला पाहिजे होती. बोल लवकर, कोणी मारलंय तुला? त्यावर लगेच आता तो बॉस म्हणू लागतो, राया. त्याला राया म्हणायचं असतं, पण त्याच्या तोंडात असं अगदी मार खाल्ल्यामुळे सूज आलेली असते. त्यामुळे त्याचं बोलणं फारसं स्पष्ट कळत नाही. तो आया म्हणतो की काय असं वाटू लागतं. त्याच वेळेस शशिकला मला लागते, ए नीट बोला, नीट बोल. कोण कोण आलं होतं तुला मारायला? इकडे आलं कोण होतं? तो आता राया राया म्हणण्याचा प्रयत्न करत असतो, पण या दोघींना काही कळत नाही. त्याच वेळेस शशिकला मला लागते, जाऊ दे. जो कोणी आला होता ना त्याने अगदी बरंच केलं. मला माहिती आहे ना, तो जयच असणार आहे मंजिरी. जयनेच तुझी ही कुत्र्यासारखी धुलाई केली. बरं झालं, तुला ना असंच पाहिजे, अशीच लायकी आहे तुझी. माझ्या मुलीवरती हात टाकतो, तुझी हिंमत कशी झाली रे? असे म्हणत शशिकला आता जोरदार दिशी दोन कानाखाली ओढते. त्याच वेळेस आता लगेच तो बॉस म्हणू लागतो, चुकलं, माफ करा, पुन्हा अशी चूक नाही होणार. मंजिरी मी तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बघायचं सुद्धा नाही. ती माझी पोरगी, माझी. शशिकला म्हणतात मला. आणि फक्त मंजिरीकडेच नाही, दुसऱ्या कुठल्याही बाईकडे बघितलं ना तर तुझा जीव घेईल, ठेचून मारेन तुला. आज जर जयने तुझी अवस्था केली नसती ना तर मी तुझी अवस्था केली असते, लक्षात ठेव. त्याच वेळेस आता लगेच शशिकला त्याची कॉलर पकडते आणि मंजिरीसमोर ओढतच आणते. चाल, माफी माग माझ्या मंजिरीची. माझ्या लेकीची हात जोडून डोकं टिकून माफी मागायच्या. तेव्हा लगेच आता तो बॉस हात जोडतो, मंजिरी मला माफ कर, माझं चुकलं मंजिरी, मी पुन्हा असं नाही करणार. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी बघतेस काय, लाव त्याच्या कानाखाली चार आणि थोबाड सुजव त्याचं. तुझ्या अंगावरती हात टाकतो ना तो, सुजव त्याचं थोबाड. आता मंजिरी पुढे येते आणि खाडकान दिशी त्या बॉसच्या कानाखाली ओढते. आता मात्र जिथे खूप सुजलेलं असतं त्याच ठिकाणी मंजिरीने चांगलंच आता गाल लाल केलेलं असतो. तो बॉस ओरडू लागतो, आई ग खूप दुखतंय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, दुखतंय ना, मग कुणाकडे वाईट नजरेने बघितलं ना तर या शशिकलाला आठवण कर. ही शशिकला तुला जिवंत मारून टाकेल, लक्षात ठेव. असे म्हणत आता शशिकला आणि मंजिरी तिकडनं निघून जातात. तर इकडे आता इंद्रायणी मात्र आपल्या रूममधनं ती फ्रेम घेऊन आलेली असते. तिच्या हातात एक चावी असते आणि ती फ्रेम घेऊन आता इंद्रायणीने त्या बंद खोलीचा दरवाजा उघडलेला असतो. आता मात्र घोरपडेचं तिच्याकडे लक्षच असतं. हळूच भिंती आड लपून घोरपडे डोकावून इंद्रायणीकडे बघत असतो. इंद्रायणीने आता त्या रूममध्ये प्रवेश केलेला असतो. आता इंद्रायणी त्या रूममध्ये जाताच आतमधनं दरवाजा बंद करते. आता त्या रूममध्ये पूर्ण अंधार असतो. तर मात्र तिथे बेडवरती एक व्यक्ती, म्हणजे कदाचित ती गार्गी तिकडे झोपलेली असते. तिचा हॉस्पिटलमधला सगळा उपचार आता त्या बंद खोलीत चालू असतो. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणी तिच्यासमोर येऊन बसते आणि आता त्या फोटोकडे बघतच म्हणू लागते, नाही, मला हे करावंच लागेल. मला मंजिरी आणि विशालला दूर करावंच लागेल. कारण मी तुझ्यावर झालेला अन्याय नाही बघू शकत. रायाचा भूतकाळ तुझी ही अशी अवस्था ठेवू शकत नाही. त्यामुळे मला रायाला आणि मंजिरीला वेगळं करावंच लागेल. हे फक्त मिशन नव्हतं, तर तुझं आयुष्य होतं, आयुष्य. आणि मी तुला पुन्हा तुझं आयुष्य मिळवून देणार. त्यामुळे मी तुझ्यावरती अन्याय होऊ देणार नाही. मी लढणार, शेवटपर्यंत लढणार आणि तुला तुझं खरं आयुष्य मिळवून देणार. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. असे म्हणत आता इंद्रायणी त्या फोटो फ्रेमकडे बघत असते. तिच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. ती रडत असते. कदाचित ती बेडवरती झोपणारी व्यक्ती मित्रांनो ही गार्गीच असेल,
अजून तरी ती आपल्याला दाखवली नसते. पण इंद्रायणी मात्र आता त्या रूममध्ये गेली. हे बघताच घोरपडे त्या रूमजवळ येतो. हळूच कानोसा देऊन त्या रूमच्या दरवाजाला काही ऐकू येते की काय हे बघत असतो. ही इंद्रायणी कुणाशी बोलते की काय? आतमध्ये राया तर नसेल ना? असे असंख्य प्रश्न घोरपडेला पडलेले असतात. घोरपडे आता हळूच डोकावून बघत असतानाच आतमध्ये इंद्रायणी आल्याचं ला वाटू लागतं. आता मात्र इंद्रायणीच्या पावलांचा आवाज येताच घोरपडे पटकन आता बाजूला जातो आणि एका भिंतीआड लपतो. त्याच वेळेस इंद्रायणी त्या रूममधनं बाहेर येते. पुन्हा त्या रूमला कुलूप लावते आणि ती चावी आणि ती फोटो फ्रेम घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते. घोरपडे मात्र एकटक तिच्याकडे बघू लागतो. नक्कीच या फोटोमध्ये काय असं? ही बाई त्या बंद खोलीत तो फोटो का घेऊन गेली असेल? नाही नाही नाही, हे जर सगळं जाणून घ्यायचं असेल तर मला ही चावी मिळवावीच लागेल आणि या रूममध्ये काय आहे ते बघावंच लागेल, असं आता जयने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता राया आपल्या सेंटरवरती आलेला असतो. आता तो सगळ्या मुलांची हजेरी लावत असतो. पण मात्र आज खूप कॅन्डिडेट गैरहजर असतात, जे सुट्टी घेऊन आपल्या घरी गेलेले असतात. तेव्हा मात्र रायाला धक्का बसतो. त्यावर लगेच तो डिफिकल्टला म्हणू लागतो, अविनाश, हे काय? एवढे कॅन्डिडेट्स गैरहजर? पण का? असे जर मुलं घरी राहिले तर आपण कसं त्यांना प्रशिक्षण देणार आणि कसे ते चांगले ऑफिसर बनणार? नाही नाही नाही, आपल्या देशाचं रक्षण करायचं असेल तर अशी गैरहजेरी लावून चालणार नाही. चांगले सैनिक घडवायचे असेल तर आपल्याला रोजच त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. रोज त्यांच्याकडनं आपल्याला ते काम करून घ्यावं लागेल. तेव्हा कुठे आपण त्यांना नीट काहीतरी शिकू शकतो आणि आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो. चांगला सैनिक बनायचं असेल तर हे असं घरी राहून जमणार नाही. हे कॅन्डिडेट्स एवढे का घरी राहिलेत? एवढं कोणी सुट्टी घेतं का? नाही नाही नाही, अशाने तर आपला इथे राहून काहीच उपयोग नाही. त्यावर लगेच आता विनाश म्हणू लागतो, विशाल, हे सगळं का होतंय माहिती? बाहेरच्या खाण्यामुळे कॅन्डिडेट्स आजारी पडत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुट्टीवरती जावं लागते. आपण जे काही राहिलेत ना त्यांना प्रशिक्षण देऊया. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, नाही नाही, असं हारून चालणार नाही. थोडं काही झालं म्हणून लगेच सुट्टी घ्यायची असं कुठे असतं का? या देशासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं आणि ते ज्यात असेल ना तोच खरा सैनिक होऊ शकतो. आणि जो दम, ही ताकद, कर्तव्यनिष्ठा आपल्यात पाहिजे तेव्हा आपण या मैदानात अगदी खरं उतरू शकतो. आणि आपल्याला हेच शिक्षण या मुलांना द्यायचे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्या कॅन्डिडेट्सला बोलवा आणि प्रशिक्षणाला सुरुवात करा. आणि आता आपण साधंसुद्धा नाही, हार्ड प्रशिक्षण त्यांना देणार आहोत. त्यावर लगेच अविनाश म्हणू लागतो, नाही विशाल, अशाने तर बाकीचे जे उरलेत ना ते सुद्धा आजारी पडतील. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, पण का आजारी पडतायत हे सगळे? तेव्हा अविनाश म्हणू लागतो, कारण ना बाहेरचं जेवणच खराब आहे. आपल्याकडे कॅन्टीन नाही आहे ना चालू. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, मग कॅन्टीन चालू करण्याचं बघा. वरती लवकरात लवकर नोटीस पाठवा आणि कॅन्टीन सुरू करा. कॅन्डिडेट्स इथेच जर जेवले, पौष्टिक आहार भेटला तर त्यांना बरं वाटेल आणि ते अगदी छान असं प्रशिक्षण घेऊ शकतात. त्यावर लगेच आता अविनाश म्हणू लागतो, बोलतो मी, पण कदाचित गॅस भेटत नाही आहे त्यामुळे आपली कॅन्टीन बंद पडली. त्यावर राय म्हणू लागतो, नाही नाही, आपल्याला काही करून पौष्टिक आहार सुरू करावंच लागेल. असे म्हणत आता लगेच रायाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. कसं आता या मुलांना शिकवावं, काय करावं याचा विचार त्याच्या डोक्यात चालू असतो. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. शशिकलाचं मस्त भाजी कापणं चालू असतं. मंजिरी आणि तिची स्वयंपाकाची तयारी चालू असते. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, बरं झालं जयने त्या बॉसची चांगली कुत्र्यासारखी धुलाई केली, चांगलं धोपटलं. बरं झालं, पुन्हा कुणाकडे डोळे वर करून बघणार सुद्धा नाही अशी अवस्था झाली. जर घोरपडेने त्याची अशी अवस्था केली नसती ना मंजिरी, तर मी त्याची अशी अवस्था केली असते बघ. सोडलं नसतं या शशिकलाने त्याला. तेवढ्यात जय येतो, मंजिरी, अगं मंजिरी, माझ्या हातात खूप मोठं काहीतरी लागलंय. आता मंजिरी लगेच जयला विचारू लागते, काय झालं जय? त्यावर जय म्हणू लागतो, मंजिरी, अगं त्या इंद्रायणीच्या घरात एका रूमला मोठं कुलूप आहे आणि त्या कुलपाच्या आत नक्कीच मोठं गुपित आहे हे मला कळालंय. तेव्हा मंजिरीला लगेच आठवतं, त्या दिवशी मंजिरी इंद्रायणीबरोबर भांडण्यासाठी तिच्या घरी गेली होती. तेव्हा मंजिरीची नजर त्या रूमकडे गेलेली असते. ते क्षण आता मंजिरीला आठवू लागतात. तेव्हा मंजिरी लागते, जय, तू अगदी बरोबर बोलतोय. अरे मलाही दिसलं होतं त्या दिवशी त्या रूमला कुलूप. केवढं मोठं कुलूप होतं आणि घरातल्या घरात कोणी असं रूमला कुलूप लावतं का? नक्कीच काहीतरी भानगड आहे. त्यात काय असेल? त्यावर घोरपडे येऊन लागतो, मंजिरी, त्यात काय असेल हे तर अजून माहिती नाही, पण कदाचित त्यात राया असू शकतो.
त्यावर लगेच आता शशिकला आणि मंजिरी घोरपडेकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, असं असेल तर आपल्याला त्या रूमच्या आतमध्ये जाऊन बघावं लागेल. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, नाही मंजिरी, ते शक्य नाही वाटत, अवघड आहे ग. कारण त्या रूमची चावी फक्त त्या इंद्रायणीकडे असते आणि ती सतत आपल्या स्वतःजवळ ठेवते ग. मग कशी चावी मिळवायची? तसा माझा प्रयत्न चालू आहे, मी बघतोय. जर मला ती चावी मिळाली तर त्या रूममध्ये काय गुपित दडवलंय ना हे मी शोधणार आणि मग लवकरात लवकर आपल्याला रायाचा शोध लागणार. त्यावर शशिकला म्हणू लागते, मानलं जय घोरपडे, आज मी तुला मानलं रे बाबा. इकडे त्या इंद्रायणीच्या बंद खोलीचं गुपित कळालं आणि इकडे त्या बॉसची एवढी कुत्र्यासारखी धुलाई केली. वा जय, तुझं काम मला पटलं आज. जय लगेच उठून उभी राहतो. काय? बॉसची धुलाई? नाही नाही शशिकला, मी नाही केली. तेव्हा शशिकला आणि मंजिरी जयकडे बघू लागतात. मंजिरी विचारू लागते, जय तू बॉसला नाही मारलं का? मग कोणी केली त्याची अशी अवस्था? त्यावर जय म्हणू लागतो, नाही म्हणजे मी मारणार होतो त्याला, पण आज मला वेळ भेटलाच नाही, कारण मी इंद्रायणीच्या मागावर होतो ना, त्यामुळे मला जमलं नाही. मग अशी अवस्था कोणी केली असेल त्याची? त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, राया, अशी अवस्था करणारा फक्त रायाच असू शकतो. आता मंजिरी आणि घोरपडे शशिकलाकडे बघू लागतात. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी घोरपडे आता कामावरती येऊन हजर झालेला असतो. आता तो मॅडमची गाडीजवळ वाट बघत असतो. त्याच्या डोक्यात सारखे विचार चालू असतात. त्याला ती बंद खोली दिसत असते. काय असेल त्या बंद खोलीत? तो नोकर सांगत होता, त्या खोलीचा विचारही मनात आणू नको, मॅडम खूप डेंजर आहे, जो कोणी त्या खोलीत जाईल तो पुन्हा बाहेर येत नाही. असं काय असेल त्या खोलीत एवढं भयंकर? याचा विचार चालू असतानाच आता समोर इंद्रायणी येऊन उभी राहते. पण या गुंगलेल्या घोरपडेचं त्याच्याकडे लक्षच नसतं. आता ती मात्र चुटकी वाजवते आणि लगेच म्हणू लागते, सखाराम, काय चालू आहे तुझं? कसला एवढा विचार करतोय? कशाचा विचार चालू आहे? लवकरात लवकर सांग. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मॅडम कुठे काय, घरचाच विचार करत होतो. अहो पैशा पाण्याची जरा अडचण आहे ना, म्हणून घरचे फोनवर फोन पैसे मागतायत आणि मी तर आत्ताच कामाला लागलोय ना, पैसे कुठनं देणार? दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. असे म्हणताच आता ती लगेच गाडीत बसण्यासाठी गाडीजवळ येते आणि घोरपडेला म्हणू लागते, चल आपल्याला होम मिनिस्टरच्या घरी जायचंय, तिकडे माझी मीटिंग असणार आहे. आणि हो, मीटिंग किती वेळ चालेल हे सांगता येत नाही, कदाचित अर्जंट काम आलं तर आपल्याला लगेच निघावं लागेल. तू गाडीजवळच थांब, मी लवकरात लवकर तुला कॉल करेन आणि आपल्याला निघायचं असेल तर लगेच निघूया, चालेल? तेव्हा जय लागतो, चालेल. आता इंद्रायणी मात्र जयजवळ पुढच्या सीटवरती बसलेली असते. आता तिने आपल्या हातातली त्या बंद खोलीची जी चावी असते ना, ती मात्र तिथेच गाडीवरती समोरच ठेवलेली असते. घोरपडेचं लक्ष मात्र त्या चावीकडे असतं. त्याच वेळेस आता मात्र घोरपडे खुश झालेला असतो. आता ही चावी जर एकदा मला भेटली की ते गुपित मला कळणार. घोरपडे एकटक त्या चावीकडे बघू लागतो. इंद्रायणी त्याला खुणावते, काय चालू आहे तुझं? निघायचंय ना आपल्याला? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, चालेल, निघूया का? आता लगेच इकडे सकाळी सकाळी राया मात्र पुन्हा त्या विठू माऊली गृहनिर्माण सहकारी चाळीत आलेला असतो. आता डोकावून तो मंजिरीकडे बघत असतो. माझी मिसफायर काय करत असेल? मिसफायर, हा राया नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय, असे म्हणत आता राया डोकावून मिसफायरकडे बघत असतो. त्याच वेळेस आता मिसफायर मात्र आता बाहेर निघण्याच्या तयारीतच असते. मिसफायर आपली पर्स घेते आणि गणपती बाप्पा समोर येते. हात जोडतच म्हणू लागते, बाप्पा, अरे किती दिवस माझी परीक्षा घेणार आहे? या नवीन शहरात माझी ओळख नाही आहे रे. माझा राय कुठे असेल? मी कसं त्याला शोधू? आता खूप झाला, माझी आणि माझ्या रायाची भेट घडवून दे रे बाबा, असे म्हणत आता लगेच मंजिरी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतानाच राया पाठीमागनं डोकावून आपल्या मिसफायरकडे बघत असतो. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते, करशील ना बाप्पा माझी मदत? या नवीन जगात एकतर माझ्याकडे काहीच पर्याय नाही रे. इकडनं तिकडनं नोकरी मिळवली होती, ती पण गेली. मला एखादी चांगली नोकरी तरी मिळून दे, आज मी त्यासाठीच बाहेर निघाले. असे म्हणताच आता मंजिरी मात्र काहीतरी राहिलं म्हणून पुन्हा आपल्या रूमकडे निघालेली असते. त्याच वेळेस आता राया डोकावून मिसफायरकडे बघत असतो. तेवढ्यात पाठीमागनं लगेच अप्पू शेट येतो. ए ए मजनू, आमच्या मंजिरी ताईवरती लाईन मारतोय, तिच्याकडे नजर ठेवून बघतोय, तुला काहीच वाटत नाही? तेव्हा लगेच आता जो राया म्हणू लागतो, नाही 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 बाबा, ती माझी ताई नाही आहे. त्यावर लगेच अप्पू शेट म्हणू लागतो, सोडणार नाही. त्या दिवशी तू पळाला होता, पण आज मी तुला सोडणार नाही. बघच आता मी काय करतो, तुला असा पकडूनच ठेवतो. तेवढ्यात लगेच आता अप्पू शेट त्याचा पाय पकडतो. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, ए सोड सोड पटकन.
जाऊ दे मला, सोड लवकर. आता लगेच राया जोरात ओरडतो, ते बघ तुझी ताई आली. अप्पू शेठ पाठीमागे वळून बघतो. राया तिकडनं पळून जातो. आता मंजिरी बाहेर निघालेली असते. राया तिचा पाठलाग करत तिचा पाठोपाठ तिच्या मागे मागेच चाललेला असतो. मंजिरी आता पेपरवाल्या काकांजवळ आली असते. ती आता पेपर बघते. त्यात कामासाठी काही ॲड असतात, त्यावरती फोन लावून बघू लागते. मला काम मिळतं की काय सगळ्यांना विचारत असते. राया मात्र लांबनं आपल्या मिसफायरकडे बघत असतो. माझ्यामुळे मिसफायरची अशी अवस्था झाली याचं त्याला वाईट वाटतं. तर इकडे आता घोरपडेने होम मिनिस्टरच्या घरासमोर गाडी लावलेली असते. आता इंद्रायणी मॅडम गाडीतनं उतरतात. तू इकडेच थांब, जेव्हा निघावं लागेल लगेच आपल्याला जावं लागेल. तर आता घोरपडे गाडीजवळ उभी असतो. त्याच वेळेस आता घोरपडेचं लक्ष गाडीच्या आतमध्ये जातं. ती चावी इंद्रायणीकडनं तिथेच गाडीत राहिलेली असते. घोरपडे पटकन ती चावी हातात घेतो. नाही नाही नाही, मला काहीतरी करावं लागेल. या गुपित खोलीचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर हीच संधी आहे, असे म्हणताच आता शेजारी बाजूलाच एक ड्रायव्हर उभा असतो. घोरपडे त्या ड्रायव्हरजवळ येतो. काय झालं दादा? नाही म्हणजे मीटिंग किती वेळ चालणार आहे? तुमच्या सरांनी काही सांगितलं का तुम्हाला? त्यावर लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, नाही, आपण शेवटी कामवाले, मालक ते मालक असतात ना, ते आपल्याला कशाला सांगणार किती वेळ चालणार आहे मीटिंग काय. आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं आणि इकडे मस्त वेळ जाईपर्यंत मस्त गाडीत आराम करायचा. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, हो का, पण नाही म्हटलं अंदाज माहिती असेल तर. त्यावर लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, अनुभवानुसार सांगायचं झालं तर कदाचित 2-3 तास, एखाद वेळेस दिवसभरही, आणि कदाचित लवकरात लवकर बाहेरही येतील. फारसं काही सांगता येणार नाही, पण अनुभवावरून सांगतो. त्यावर लगेच जेम लागतो, हो का, माझं ना जरा 1 तासाचं काम होतं, मला घरी जाऊन यायचं होतं, म्हणून म्हटलं की जावं की नाही म्हणून विचारत होतो. त्यावर लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, असं असेल तर मग तू बिनधास्त जाऊन ये. अरे बाबा, 1 तास तर हमखास लागणार आहे, तू जा आणि पटकन ये, तुझं काम करून ये. त्यावर जेम लागतो, जाईल मी, पण मॅडम जर बाहेर निघाल्या आणि मला कळलं नाही तर त्या भडकतील ना. मग दादा, तुम्ही माझी एक मदत कराल? माझा नंबर घेता तुम्ही, जर मीटिंग संपणार हे तुम्हाला कळालं तर मला फोन करून कळवाल का तुम्ही? त्यावर लगेच आता तो ड्रायव्हर म्हणू लागतो, चालेल, तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला कळवतो. आता घोरपडेने बाजी मारलेली असते. घोरपडे तिकडनं निसटतो. तर आता त्यानंतर मंजिरी आपल्या घराकडे निघालेली असते, कारण आजही तिला काही काम मिळालेलं नसतं. तेवढ्यात समोर एक छोटी मुलगी येते. आता तिच्या हातात एक मस्त गुलाबाचं फूल असतं. ती लगेच आता मंजिरी समोर देते, ताई, हे घे, तुझ्यासाठी छान असं गुलाब. त्यावर मंजिरी म्हणू लागते, माझ्यासाठी? अगं पण कोणी दिलं? त्यावर ती मुलगी म्हणू लागते, मीच. अगं ताई, माझी आई नेहमी म्हणत असते, निरागस माणसाला आणि निराश माणसाला कधीही फूल द्यायचं. बघ, त्याच्या मनात जे काही टेन्शन असतं ना, ते या फुलाकडे बघताच दूर होतं. मंजिरी हसू लागते आणि ते फूल आपल्या हातात घेते. दूरनं राया मात्र आपल्या मिसफायरकडे एकटक बघत असतो आणि प्रेमाने तिच्याकडे बघून हसत असतो. आता जशी मंजिरी घरी निघालेली असते तसा रायाही तिचा पाठलाग करत आता त्या चाळीकडे निघालेला असतो. मंजिरी आता ते फूल घेऊन हसतच आता आपल्या रूममध्ये जाते. राया मात्र डोकावून मिसफायरकडे बघत असतानाच आता पुन्हा अप्पूशेट येतो. आता यावेळेस मात्र रायाने आता अप्पूशेट काहीतरी खायला आणलेलं असतं. त्याच्या हातात एक बॉक्स असतो. तेव्हा अप्पूशेट म्हणू लागते, ए, मगाशी मला गुंडाळून पळाला होता, पण आता या अप्पूशेटला तू फसू शकत नाही आहे. आता मी तुला जाऊ देणार नाही. आता बघ, तुला असा पकडतो ना, सगळ्यांसमोर आणतो की नाही बघच. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, अप्पूशेठ, तुमचं नाव अप्पूशेठ हे मला कळलं आहे, पण हे बघा, तुम्ही चिडचिड करू नका. हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. त्यावर लगेच आता अप्पू म्हणू लागते, ए, उगाच खायला देऊन मला भुरळ पाडू नको. कितीतरी पिक्चरमध्ये बघितलंय, लहान मुलांना असं खायला देतात आणि मग त्यांना बेशुद्ध करून घेऊन जातात. त्यामुळे मी तुझ्या हातचं काही खाणार नाही. तेव्हा रायम लागतो, वा अप्पूशेठ, कसले कमाल भारी हुशार आहात ना तुम्ही. वा वा, मानला अप्पूशेठ. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, मग हायच मी हुशार. आता रायाने बरोबर आपल्या बाजूने गुंडाळून घेण्यासाठी आता इथे त्याला गोड गोड बोलून आपल्या बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो. तर इकडे घोरपडे मात्र इंद्रायणीच्या घरात पोचलेला असतो. आता घरात कोणी नसतं. आता नोकर त्याच्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे घोरपडेने मात्र संधीचा फायदा घेतलेला असतो. घोरपडे त्या रूमजवळ येतो आणि त्या रूमचं कुलूप उघडू लागतो. तर आता घोरपडे त्या रूममध्ये पोचणार का, त्याला काही गुपितं कळणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरीला नोकरी मिळत नाही, म्हणून शशिकला आणि मंजिरीने एक मस्त असा प्लॅन केलेला असतो. आता दोघींनी मस्त एक टपरी काढलेली असते. गरमागरम पोहे
लवकरात लवकर या. शशिकला आता सगळ्यांना ओरडू सांगत असते, लवकर या, गरमागरम पोहे खा, एकदा खाल तर विसरून जाणार नाही असे पोहे असणार आहे. आता सगळे लोक येऊ लागतात. मंजिरीचा धंदा म्हणजे पोहे विकण्याचा धंदा अगदी छान चालू असतो. आता मिसफायरकडे राय एकटक बघू लागतो. आपली मिसफायर काय बी करू शकते हे रायाला समजलेलं असतं. पण त्याच वेळेस आता लगेच अविनाश इंद्रायणीच्या ऑर्डरनुसार आता काही माणसांना बोलावतो आणि मंजिरीची टपरी सगळी तोडफोड करून फेकून देतात ते लोक. आता मात्र राया लगेच अविनाश समोर येतो. झालं, इंद्रायणीचा ऑर्डर पूर्ण करण्याचं काम झालं का? माझ्या मिसफायरची टपरी उद्ध्वस्त करून झाली ना? हे बघा, माझ्या मिसफायरला जर तुम्ही संकट पोचवत असाल ना तर मी सोडणार नाही तुम्हाला. आता राया मात्र भडकलेला असतो. तर आता मिसफायर पुन्हा काय करणार, कशी नव्याने सुरुवात करणार, काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.